नमस्कार सर्वांना मंडळी. आज तुम्हाला एका माऊलीची गोष्ट म्हणजे हकीकत आहे ती सांगते. एक माऊली मला म्हणजे मी तिला ओळखते वगैरे चांगले. तर ती मला खूप दिवसांनी भेटली वगैरे आणि अक्षरशः ती इतकी रडत होती ना, म्हणजे काय सांगू की तिचं लहान वयामध्ये लग्न झालं, 17 वयामध्ये लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मग तिला 2 मुली, 1 मुलगा झाला. मुली झाल्याच्या नंतर तिचं 17 वयामध्ये लग्न झालं. त्याच्यामुळे तिचे जे घरचे आहेत, परत जे गावचे आहेत, तिला ते नाही का की आता नाही मुली वयामध्ये आल्या आहेत. मुली वयात कधी येतात ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर मुली वयामध्ये आल्या आहेत तर आता लग्न करून द्या, असं नाही तसं नाही. आणि ते गावामध्ये काहीतरी आहे वाटतं की नाही तुझं पण झालं ना, मग आता मुलींचं करायचं नाही का, असं तसं. तर गावचं लोकांनी परत आणि तिला काय कुठली गोष्टीची भुरळ पाडली तिचं तिला माहीत नाही, ती मला सांगत होती. तर मुलींचं वय जास्त नाही, एक 16 वर्षाची, एक 17 वर्षाची मुलगी. आणि लग्न दोघींचंही करून टाकलं. 8 दिवसाचा फक्त फरक. एकीचं मोठीचं लग्न केलं 17व्यामध्ये, एकीचं केलं 16व्यामध्ये. 8 दिवसाचा फक्त फरक. मंडप पण काढला नव्हता. ठीक आहे. आणि मुली लहान ना हो, 17-16 म्हणजे काय आहे. आणि लग्न लावून दिलं. लग्न लावल्याच्या नंतर प्रेग्नंटसुद्धा राहिल्या त्या. प्रेग्नंट राहिल्या आणि ती एवढी क्रिटिकल ना, कारण की 18-19 वर्षाची पोरगी म्हणजे काय, तर ती डिलेवरी क्रिटिकल. ती म्हणजे ते जे आहे गर्भपिशवीचं काय व्यवस्थित तोंड खुललं नव्हतं. ते डायरेक्ट डॉक्टर लोक बोलले की सीझर. कारण की तो डॉक्टरसुद्धा ओरडायला लागले की नाही का, म्हणजे काय आहे कसं वगैरे, वय किती आहे. तर मग आता काय सांगणार ते. तर ते झाल्याच्या नंतर मग सीझर वगैरे करायला लागलं. सीझर वगैरे केलं. सीझर केल्याच्या नंतर पण नाही का थोडं क्रिटिकल वगैरे हे ते खूप काय काय सांगत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे जे दोन्हीही जावई आहेत ते दोन्हीही बेवडे निघालेत. अक्षरशः ती एवढी रडत होती ना, म्हणते मी माझ्या मुलींचं पूर्ण वाटोळं केलं बोलते. पूर्ण माझ्या पायावर मी माझ्या धोंडा मारून घेतला. तर बोलते म्हणजे मला आत्तासुद्धा म्हणजे आत्तासुद्धा आठवतं ना, तर बोलते मी खूप रडते की मी कुठल्या भुरळेमध्ये मी माझं लग्न 17 वयात झालं म्हणजे त्या टायमाला, म्हणून मी माझ्या मुलींचं ह्या टायमाला ह्या कलियुगामध्ये ह्या पिढीमध्ये आत्ता मी लग्न केलं म्हणून, आणि ते पण 16-17मध्ये. ती एवढी रडत होती ना. तर मग नंतर जावईसुद्धा मुलीने लवकर पाठवत नाहीत. माझं मन होतं तर मी 6 महिन्यांनी वर्षांनी जाते. ती लोकं 2-2 वर्ष पाठवत नाही पोरींना वगैरे, आणि बरंचसं काय सांगत होते. तर मला एवढं वाईट वाटत होतं ना, ती रडत होती तर. तर माझं एक विनंती आहे हो, तुम्ही गाववाल्यांचं किंवा लोकांचं वगैरे ऐकून का तुमच्या मुलींची बरबादी करताय बाई. आपल्या मुली आहेत, आपल्याला जड नाही आहेत त्या. ठीक आहे, लोक लाख बोलतील पण आपल्याला कळलं पाहिजे ना. तर मुलींना खरंच खूप शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा. आणि इतक्या लहान वयात तर नकोच. 17-16 म्हणजे काय झालं. आणि आत्ताच पहिल्याचं होत होतं आत्ताचे 20-21मध्ये. आत्ताच्या मुली 28-29 झाले त्याच्यानंतर लग्न करतात. तर 16-17 म्हणजे किती लहान वय आहे. तर ती माऊली बोलत होती ना, तर खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं आणि अंगावर काटा येत होता. म्हणजे कसं बापरे, कसं तुम्ही करू शकता. एक माऊली त्या तर रडते.